नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या या भरपूर जास्त प्रमाणामध्ये दिसत असतात. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये आपल्याला या समस्या दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला दिसणारी जी काही लक्षणं आहेत तर ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना अपचन होणे, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी होणे, आपल्या पशूंमध्ये त्यांना धापा टाकण्याच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जुलाब होण्याची समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे असेल, आपल्या पशूंच्या दुधातील फॅट असेल तर ती देखील कमी होणे. तर यांसारखी लक्षणे ज्यावेळेस आपल्याला आपल्या पशूंमध्ये हीट स्ट्रेसच्या समस्या येतात तर पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा जो काही सोडा आहे तर त्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यावर आपल्याला या ज्या काही समस्या पाहायला मिळतात तर त्या आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी टाळू शकतो. आपल्या पशूंच्या आहारामध्ये आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यावरती आपल्याला कशा पद्धतीने फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात, या खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कसा करायला पाहिजे, याचा डोस किती द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना हीट स्ट्रेस, ज्यालाच आपण उष्णतेचा ताण म्हणतो, तर या समस्या निर्माण होतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीराचे जे काही तापमान आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असते. तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते वेगाने श्वास घेत असतात आणि त्यामुळे आपल्या पशूंच्या फुफ्फुसामधील जो काही कार्बन डायऑक्साईड वायू आहे तर तो अति वेगाने आपल्या पशूंच्या शरीरामधून बाहेर पडत असतो. तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या रक्तामधील जे काही बायकार्बोनेटचे प्रमाण आहे तर ते कमी होत असते, ज्यालाच आपण रेस्पिरेटरी अल्कलोसिस म्हणतो. तर मग या ठिकाणी मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करत असाल तर आपल्या पशूंच्या रक्तामधील जे काही बायकार्बोनेटचे प्रमाण आहे तर ते संतुलित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या सोड्यामुळे, या खाण्याच्या सोड्यामुळे त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा या खाण्याच्या सोड्याचा आपल्याला हीट स्ट्रेसमध्ये होतो तर तो म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीराचे तापमान वाढलेले असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या रोमेनमध्ये असणारे जे काही चारा पचवणारे जीवाणू आहेत तर त्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी कमी होत असते आणि त्यामुळे आपल्या पशूंच्या रोमेनमधील चारा पचवणारे जे काही जीवाणू आहेत त्यांची जर संख्या आपल्याला वाढवायची असेल तर त्या ठिकाणी या सोडा बाय कार्बचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही अपचन असेल तर या समस्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी मग आपल्याला या खाण्याच्या सोड्याचा निश्चितच चांगला फायदा हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना उष्माघाताचा त्रास होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये लाळ गाळण्याच्या समस्या सुद्धा पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये ते लाळ गाळतात तर त्या ठिकाणी त्यांना पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करत असाल तर आपल्या पशूंमध्ये त्यांना लाळ निर्मिती करण्यासाठी सुद्धा या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही इंडायजेशनच्या समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा या खाण्याच्या सोड्याचा नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारा जो काही इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तर तो देखील या उष्माघातामुळे बिघडलेला असतो. तर तो देखील मेंटेन करण्यासाठी या खाण्याच्या सोड्याचा थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही रुमेन ॲसिडोसिसच्या समस्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळत असतात. यामध्ये आपले जे पशु आहेत तर ते चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते. त्या ठिकाणी आपले पशु जे आहेत, खुराक असेल किंवा इतर कुठले धान्य असतील तर त्यांचे प्रमाण त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी ते जास्त प्रमाणामध्ये घेतात आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जो काही रुमेनचा पीएच आहे तर तो त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो. तर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या काही रुमेन ॲसिडोसिसच्या समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या पशूंच्या रुमेनचा पीएच संतुलित करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा हा देऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी त्यांना हीट स्ट्रोकच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये धापा टाकत असतील, आपल्या पशूंमध्ये लाळ गाळण्याच्या समस्या असतील, अपचन झालेले असेल तर या सर्व ठिकाणी आपण या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, खाण्याचा जो काही सोडा आहे तर तो थेट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादनासाठी आपल्याला मदत करत नाही, परंतु आपल्या पशूंची जी काही पचन संस्था आहे तर ती सुधारून, आपल्या पशूंचे पचन सुधारून आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध वाढीसाठी आणि फॅट वाढीसाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा या खाण्याच्या सोड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, खाण्याचा जो काही सोडा आहे तर तो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापरल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही ऍसिड वाढण्याच्या समस्या पाहायला मिळत असतात, तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या येतात, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही रुमेनमधील ऍसिड आहे तर ते वाढलेले असते. त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना जळजळ होण्याच्या समस्या पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर या समस्या टाळण्यासाठी आपण या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचा जो काही रुमेनचा पीएच आहे तर तो संतुलित त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच या खाण्याच्या सोड्याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे तर ते त्या ठिकाणी प्रॉपर ठेवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. कारण बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांनी जे काही खाल्लेले अन्न आहे तर ते त्या ठिकाणी सडत असते. तर त्यामुळे या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही या समस्या आहेत तर त्या ठिकाणी कमी होतात आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन त्या ठिकाणी व्यवस्थित होते. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची जर फॅट वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या पोटामध्ये ॲसिटिक ॲसिड हे जे आहे तर याचे कार्य त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे असते. आपल्या पशूंना आपण जो काही चारा देतोय, खुराक देतोय, तर त्या माध्यमातून जे काही त्यांचे पचन आहे ते जर व्यवस्थित झाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये ॲसिटिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होत असते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना ॲसिटिक ॲसिड तयार करण्यासाठी त्यांचे पचन व्यवस्थित होणे हे खूप महत्त्वाचे असते. तर त्या ठिकाणी या खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांचे जे काही पचन आहे तर ते व्यवस्थित करू शकतो. ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन व्यवस्थित होते तर त्या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड तयार होते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये जास्त दूध देणारे जे काही पशु असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त दुधामुळे त्यांची फॅट जी आहे तर ती कमी प्रमाणात आलेली असते. तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांना ही जी काही कमी फॅटच्या जे काही समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. मित्रांनो, या खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करू शकतो किंवा आपण इतर पशूंमध्ये सुद्धा करू शकतो, ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना अपचन झालेले असतील, धापा टाकण्याच्या समस्या असतील, लाळ गाळत असतील. तर या सर्व पशूंमध्ये आपण या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, या खाण्याच्या सोड्याचा वापर करताना आपण आपले जे काही मोठे पशु आहेत यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः 40 ते 50 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना नक्कीच त्या ठिकाणी सुंदर फायदे हे देऊ शकतो. तसेच आपल्या ज्या मध्यम आकाराच्या किंवा लहान गायी असतील तर त्यांच्यामध्ये आपण 30 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या या पशूंच्या आहारामध्ये खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, या खाण्याच्या सोड्याचा जो काही वापर आहे तर तो आपण आपल्या पशूंमध्ये करताना आपल्याला जर शक्य असेल तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये आपल्याला या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी रेग्युलर 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी करू शकतो. आणि जर आपल्याला या समस्या आपल्या पशूंमध्ये टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण आठवड्यातून 2 ते 3 दिवस जरी या आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी मग आपल्याला नक्कीच चांगले फायदे या खाण्याच्या सोड्याच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना खुराक असेल किंवा धान्ययुक्त चारा असेल तो जर जास्त प्रमाणामध्ये देत असाल तर अशा पशूंमध्ये आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये अवश्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना अपचन असेल, गॅसेस असतील तर यांसारख्या समस्या नेहमीच पाहायला मिळत असतात आणि आपल्याला जर त्या टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना गॅस होण्याच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी मग आपण जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण 50 ते 100 ग्रॅम याप्रमाणे आपल्या पशूंना या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या गॅसच्या समस्या आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. मित्रांनो, खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये अवश्य त्या ठिकाणी करत जा. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची पचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी चांगला फायदा होतो. आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी फायदा होतो. आपल्या पशूंमधील त्यांची फॅट एसएनएफ वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारे जे काही जुलाब आहेत, अपचन आहे, गॅस आहे तर या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा निश्चितच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या येतात तर त्या ठिकाणी दिसणारी जी काही लक्षणं आहेत तर त्या ठिकाणी आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यावर कशा पद्धतीने फायदे आपल्याला होतात तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.